हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदेकनाथं भक्तप्रियं सकललोक नमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुर सिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणि जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता। आम्ही विराट पर्वांतू असची आम्ही कालची दिसाक उत्तर कुमार येनी कसं जल्लिकी बृहन्नेल ಊಟು ತಕ್ಕ ಪೆಟೇಲ ಮಳೆಲ್ ವಿಷಯ ವಿರಟ್ರಯನ್ ಚಿಂತ ಕರ್ತನ उत्तर कुमार विजयी जावन आयलो म्हण मळेल विषय मेळ्ळो ताका भव्य स्वागत केल्लें. त्या वेळार विराटाक कोप येता, युधिष्ठिराक निंदन करता. मागीर अपास ताका युधिष्ठिराक हे बृहन्नेल निमतीची उत्तर कुमार गेलवलो म्हण म्हणलेल रितीर युधिष्ठिरान उलयतना कोप येवन विराटरायो ते पगड खेळचे ताजे ते दाळ म्हणटा पळय घालचे ताजेन युधिष्ठिरा मारतना ताका नांका दुखून रगत येता. त्या रगत नेल्यार पडचे सोणतो युधिष्ठिरू म्हळ्यार अर्जुनाल प्रतिज्ञस अण्णाक अण्णाला आंगाचे एक बोट रगत तोगू पडल्यार तेजेन हांव सोणा म्हण सांगून तशी. मागीर यो उत्तर गेलो म्हण कळ्ळें युधिष्ठिराक क्षम निमगित्तो कोण विराटरायो. मागीर उत्तर कुमारा स्वागत केल्लें. तूं गेलवून येयलो सकाळ म्हणटना उत्तर कुमार सांगता हांव बृहन्नेल निमती गेलवलो म्हूण सांगून. मागीर हेरसाक युधिष्ठिरादी तांगेल पुरय ते तांणी पळय विंगड वेशार येयला ते पळय सोणू राजोचित जावन आसूचे आभरण घालून घेवन वस्त्र न्हेसून घेवन तांणी आसतना येवन रायांक म्हूण दवरलेले सिंहासनार बसताची. त्या वेळाक विराटराय येवन अपहास्य करता. हो कंका तूं रायांगेल वेस घालून येवन रायान बसचे कडेन बसला पळय म्हूण आसता. तेन्ना अर्जुन बृहन्नेल वेश काण तो येयला न्हय तो यो कोण कसले इत्ते म्हूण युधिष्ठिराल विशयी पुराय सांगता कळव्या कडेरी. त्या वेळाक अर्जुन युधिष्ठिराल विशयी पुराय सांगता म्हणटना विराटरायाक योच अर्जुनश्च पुर म्हूण आनीक गुर्ती सुचा जाय न्ही. वापस प्रश्न करतके ताका यद्येष राजा कौरव्यः कुंतीपुत्रो युधिष्ठिरः कथमो अस्य अर्जुनो भ्राता भीमश्च कथमो बली. तूं सांगल्यावरी यो कंकबुट्ट म्हूण हांव लेखिलो जायत तूं म्हणलें हो कुंतीपुत्र युधिष्ठिर म्हणून जाल्यार तागेले वरलेले 4 भाव खंयसची. अर्जुन म्हळ्यार कोण आनी भीम खंयस नकुल सहदेव खंयस तागेले बायल द्रौपदी म्हूण द्रौपदीस न्हय ती खंय चमकली. आतां 5 जन वसा चमकल्या यो युधिष्ठिर म्हण जाल्यार वरलेले 5 जन खंयस 6 जन चमकले ಒಟ್ಟು द्रौपदी समेत. आतां यो युधिष्ठिर म्हण जाल्यार वरलेले 5 जन खंयसची. पांडव सलबलीच म्हूण कळ्ळा वनवासा चमकली म्हूण कळ्ळा. मागीर तांगेले समाचार आमकां कळ्ळनी मू. तेदन हो सांगता खंय अर्जुन हे राया तो बल्लव म्हूण सांगून तूं आपयत पळय तुगेले रान जावन आस तोच भीमसेन पळय योच तो इद्दोळते काली ते बल्लव जावन तुगेले अरमनेंत आशिल्लो. आतां तो वय तागेले निज रुपार येयला गंधमादन पर्वतांत क्रोधवश राक्षसा संहार कोरून सौगंधिका पुष्प द्रौपदीक हांडिलेल म्हूण ऐकला की तूं योच भीम तो मान्य तुगेलो कीचक उपकीचक असं पळय तुगेले मेवणे दुरात्म तांकां संहार केलेली हेंची भीमान. आनी तूं तागेले करीन सिंहाक हस्तीक वाघाक पुरे पळगयसीत आशिल्लो मारयसीत आशिल्लो कुशाले खातीर तागेले प्राणयांक केळू सोडत आशिल्लो तूं योच भीम तो म्हूण म्हणटरस.
आनी नकुल कोण म्हण निमगेला न्हय तुगेले अश्वशालेक अध्यक्ष जावन काम कर न्ही तोच नकुल आनी गोशालेचे अध्यक्ष जावन म्हळ्यार गोशाल पळोवन घेतलो तो सहदेव कळवे आनी दोग जणी कुंतील चेडूवनी माद्रील चेडूव तांणी काही सामान्यनांची 1000 जन महारथी ओटेवन राबल्यार तांणी युद्ध करताची आनी तूं द्रौपदी कोण म्हण निमगेल न्हय तुगेले बायलेक सैरेंद्री जावन कामां मेळिल्लें पळय हीची द्रौपदी हांव अर्जून मिगेलें नांव तुका कळ्ळां हांव ब्रहन्नळ जावन अज्ञातवासा अवधींत तुगेले अरमनेंत ब्रहन्नळे जावन आशिल्लें जाल्यार एक विराटराया आमकां तुगेले निमते कसले अपचार जायनी अपमान जायनी गजल ना तूं आमकां चंद करून पळयला कळव्या तुगेले अरमनेंत आमी कितली रिती गोप्य जावन आशिल्ली म्हळेलें गर्भां भितर चेडूड आसला रे चेडूस म्हणून कशी आसता चेडूड कसले इत म्हणून भायच्यान पळयतना कळतुवें ना न्हय तशें आमकां तूं तुगेले गर्भां भितर दवरून रक्षण केल्या वरी रक्षण केलें देखून आमी अज्ञातवास पुरयसिले तुगेले अरमनेंत येवन म्हूण तेदना उत्तर कुमार म्हणाल के अनावयी हाणें युद्ध केलेलें हांव न्ही युधिष्ठिरान सांगिल्लें समज तुगेले गी तूं म्हणली पळय ब्रहन्नळेन युद्ध केलेलें म्हूण हाणें सांगलें म्हूण बद्दची ब्रहन्नळ जावन आशिल्लो अर्जुनूची मेगला ताणें सांगलां हांव अर्जून म्हूण हांव युद्धभुमी वच्चा भित्त आशिल्लो हांव वापस म्हाका शेत म्हूण म्हणटा म्हाका सारथी स्थानार बसून हांव ब्रहन्नळीनी हांव अर्जून म्हूण सांगून तागेलें आयुध पुरय ते शमी वृक्षा वयर दवरलेलें काडून म्हाका घेवन युद्धा वचून मेगेल सारथ्यारी ताणें युद्ध केलेलें कळ्ळें यो युधिष्ठीर वय यो भिमा लागीं बशिलो कळ्ळें अर्जून आनी हे 2 जन पळय कलेक जवळ हांनीची नकुल सहदेव आनी हांकां हांगेले पराक्रमाक हांगेले रुपाक हांगेले धैर्याक सम्मान जावन सुचे कोणेय नांचे सगळे जगत्यांत आनी ही पळय आमी सैरंद्री म्हूण लेखिली ती द्रौपदी म्हूण सांगून सर्व जनाक पांडवांक आनी द्रौपदीक बापसूक परिचय कोन्न दिता आनी अर्जुनाले पराक्रम पुरे सांगता कशी युद्ध केल्ली ताणें भीष्माले कशी युद्ध केल्लें कृपाले कशी युद्ध केल्लें द्रोणाले कशी युद्ध केल्लें आमगेले गोधन तांणी अपहरण करून वचनान अशी कितले चंद करून युद्ध केल्लें म्हाका कशें रक्षण केल्लें दुर्योधन कशी धांवलो कर्ण कशी धांवलो भीष्म पुरेजन वापस गुवन कशी चमकलीची अर्जुनाले युद्ध पळोवन म्हूण तें पुरे सांगतना विराटराया दिसलें की यो हांव युधिष्ठिराल विशय तप केलें न्हय तागेले तोंडाक मारलेलें न्हय हांवें समनय न्हय आतां कितले कोपयला की हक्का तत्काल हांकेक पंत समाधान करून तांणी मिगेल विशय प्रसन्न जेवची तशी कोरका म्हूण उतराले सांगतकी पळय पांडवान आमगेले उठ प्रसन्न जेवण आसुका जाल्यार तुका तुवें संमती दिवका तुगेले भयणी उत्तरेक अर्जुनाक बारडीक करून दिवया जायना मॅ अशी आमी तांगेले बंधू म्हूण जाल्यार मागीर पांडव आमगेल्या कोपनात न्हय म्हूण तेदना सांगतकी उत्तर कुमार वय तूं सांगील तशी कोरया तांकां चेल्ली दिल्यार कसले अड्डिना म्हणून सांगता त्या वेळार हो सांगतकी विराटराय हांवें युद्धा वतना म्हाका शत्रून मश करून घेतिले त्या वेळार भीमसेनाची म्हाका ते शत्रूंक गेले हाता दुखून विमोचन केल्लें जाल्यार म्हाका मना वचनी पळय वो भीमसेन आश्चापूर म्हूण सांगून म्हूण तो कसो करता मागीर अंतपुरा वतकय आनी मंत्रील वटू तागेले पुताल वटू आतां पांडवांक संतुश्ट करता जाल्यार कसो करचें म्हूण सांगून तांकां आपूण वापस राज्यसभे आपूण सर्व तागेले राष्ट्र तागेले कोश तागेले सर्व संपत युधिष्ठिराले चरणारी म्हळ्यार ताका अर्घ्य पाद्य दिवन योग्य सत्कार करून सर्व तागेले चरणार समर्पण करता आनी विराटरायो पांडवांक सांगतकी तुमगेले ओट्ट हांव आसूचें म्हगेले सौभाग्याची भारी अदृश्ट म्हगेलें म्हूण सांगता आनी धर्मरायाले सांगतकी अदृश्टान तुमी आमगेले अरमनेंत आशिल्ले न्हय 12 वर्ष पर्यंत वनवास करून येतर 1 वर्षाचे अज्ञातवास आमगेले देशांत तुमी केल्ले ते मागीर म्हगेले अरमनेंत राबून तुमी केल्ले म्हळ्यार म्हगेले अदृश्टत ते आतां हांव म्हगेले सगळे राज्य युधिष्ठिरा तुका समर्पण करता राज्य मात्र न्ही म्हगेल म्हळ्यार सर्व संपत ही तुकाची आनी हांव एक विशय युधिष्ठिरा तुगेले सांगता कसले म्हूण म्हळ्यार
यो अर्जुनच न्हय हाणें मिगेल धुवे वारडिकोन घेवका आमगेल बांधबी अशीपणी वाड्डू का म्हणून कळेरी धर्मरायो अर्जुनाले पळीत कै कुडे अर्जुन सांगतकी विराटरायाले की प्रतिग्रहणामी अहम राजन स्नुषाम दुहितरम तवा तुगेल धुवेक हांव प्रतिग्रहण करता जाल्यार कशी बायल जावन न्ही स्नुषा सून जावन ती मस्त सानी मिगेल्या पशी तुका आमगेले वंशावटू संबंध वाड्डो का म्हण जाल्यार तुगेल तूं उत्तरेक मिगेल पुत अभिमन्यू दिवन वारडीक करया म्हण जाल्ला कसले म्हण म्हळ्यार विराटराया भारी मनान तूं भंय जाल्ला कसरे म्हण म्हळ्यार हांवें पांडवांक हांव अपमान केले युधिष्ठिराक हांव मारले तोंडाक लागली ताका आतां तांणी मदव पांडव म्हण कळ्ळे नंतर हाका भंय सुरू जाला कसले तांणी मिगेल वयर कोप्पून तांणी मिगेल देशाक राज्या कसले जाव करचे पशी तांगेल बांधव्य हांव वाड्डोवन घेतलें म्हण जाल्यार मुखारसून म्हाका कसले तांगेल निमती भंय जायना न्हय म्हण म्हणलेले एक दृश्टीन तो अर्जुनांक न्ही पुरय म्हळ्यार अर्जुन आदी मिगेल दुवे दिवन वारडेकून घेतला तो तितलो प्रतापी रायो मिगेल जावं जाली म्हणलें तर म्हाका मागीर कोणाले भंय ना मुख्य जावन पांडवांक गेले भंय आसना म्हाका म्हण म्हणलेले एक ताका मनांत येता कळ्ळें तशी हांव तो सांगता अर्जुना तूं मिगेल तुवें वारडिकून घे म्हण जाल्यार अर्जून म्हणटा हांव तिका सून जावन अंगिकार करता शिवाय वारडिकून घेना हांव म्हणटा तशीची आश्चर्य जातकी विराटाक अर्जुना निमगीत हांव जावन हांव मिगेल धुवेक तुका दिवन कन्यादान करता म्हणून मुखार येयला जाल्यार तूं ताका मिगेल धुवे वारडिकून घेना म्हणटा पत्नी जावन नाका हांव सून जावन वारडिकून घेता म्हणटा म्हण तो सांगता की उत्तरे वारडिकून घेना म्हूण म्हणूक मस्त कारण आसा कसल म्हूण म्हळ्यार तुगेलो अंतपुरांत हांव 1 वर्ष राबिलो वयवे तिका मिगेल वैरी तुगेल वयर ती कितली विश्वास दवरला पळय बाबसू वयर कितली विश्वास दवरला तितले विश्वास मिगेल वैरी दवरला ते कितले की पंत तिगेले पुराय फ्रेंड्सांक घेवन मिगेला येत तशिल्ली केलो पण तिका एकली येत तशिल्ली तशी एकली येता न्हय जाल्यार हांव तिका मिगेल धुवशी पळयलेले आनीक कसं म्हण म्हळ्यार हांव तिका विद्या शिकयला नर्तन शिकयला गायन शिकयला म्हणटना ती हांव तिगेलो आचार्य म्हणून लेखून तिणें म्हाका गौरव केलेलो 1 वर्ष पर्यंत हांव तिगेलो उठो आशिल्लो कळ्ळें आतां तूं सांगलें म्हण हांव तिका वारडिकून घेतलें ब्रहन्नळे निजावन अर्जुन 1 वर्ष पर्यंत उत्तरेला अंतपुरांत आशिल्लो तो तशें जावन मागीर वारडिकून घेतली तांणी म्हूण तुगेले वयर आपादन येता तशें जावन नाका नाका तिका मिगेल पुता दिवन वारडिकून दी तूं कळ्ळें तिगेलेक हिरिमा गरिमा सकट चड जाता ना नतल्यार सूर दुखून आनी ओट्ट आशिल्ली तशें जावन वारडिकून घेतल्या म्हळ्यार कपवाद ती केता आनीक कसं म्हण म्हळ्यार हांव सुन्यक आनी धुवेक कसले भेद करना तशें जावन तिका धुवशी पळयता आनी मिगिले पूत तूं सामान्य म्हण लेखूं नका अभिमन्यू तो साक्षात कृष्णालो भाचो देवता पुरुष सुत कृष्णाकंत अभिमन्यू म्हळ्यार पंचप्राण सांका म्हणना अभिमन्यूक सर्व अस्त्रशस्त्र पारंगत केलेले ताणेची तागेले नेतृत्वारी अभिमन्यूल सर्व विद्ये जाल्लेले म्हणटना तूं अभिमन्यूक धैर्यारी तुगेले धुवेक वारडिकून दिवेत म्हणटना ताका संतोश जातकी विराटरायाक तो म्हणटा की रया ही कुंतीपुत्रा धनंजया तूं सांगल्या वरीची जेव हांव तुका खंयचे मना येता तूं कशी सांगता तशी चलो हांव तयार आसा तुगेले पुताकची मिगेल धुवे दिवन वारडी करता म्हण तुगेले मनांत आसल्यार जैत हांव तशीच वारडिकून दिता तुगेले पुता हांव जावई कोन्न घेता म्हूण सांगून कडेरी पांडव आनी मत्स्यराय तांगेले बंधुमित्रांक पुरय उत्तरेले विवाह अभिमन्यूल वटू जत्ता म्हूण आमंत्रण पत्रिकांनी पेटयताची हांगा 4 वर्षय जाल्ला पांडव पुरय उपप्लाव्य म्हळेलें एक नगर विराटरायाल राज्यांतूची थंय वास कोरून आसत न्हय अर्जुन अभिमन्यूल वटू उत्तरेल विवाह निश्कर्श केला अभिमन्यू घेवन यो म्हणून अनर्थ देशाचे कृष्णाक अभिमन्यूक आपयसिता कळ्ळें तांणी येताची आनी काशीराज शैभ्य हानी पळय तांगेले लक्षोयणी सैनी घेवन अभिमन्यूल विवाह पळोवका म्हूण सांगून येताची मागीर द्रुपदू
तवय तागेले चतुरंग सैनी घेवन येता तागेल वटू ताणें मेल्लेले द्रौपदीले पांचरडू ताण थंय शिकोवच्या बेलेले न्हय आनी शिखंडी दृष्टद्युम्न पुरोजन येताची कितली की राय पांडव वनवास अज्ञातवास संपूर्ण करून विराटरायाला नगरांत वास करूनसची अभिमन्यू कनी उत्तरे भारडीक कई म्हूण कोळणूची सांगू विसरलेलं राय समीत धर्मरायान आमंत्रण कोणकोणा दिला त्यांनी पुरय संतोष आरयल्याची कितले की राय विषय कोळण इल्ल्यांची तितले प्रीती पांडवांगेल बरी कोणकोणा प्रीती आसा खंयचे खंयचे रायांक प्रीती आसा त्यांनी विषय कोळणू आयल्यांची जल्वे आत्ता पांडवांकनी विराटरायाक बांधव्य जल्ले की पांडवांगेल बंधू बांधव पुरे विराटरायाल बंधू बांधवशी जल्लीत नवे परिवार वाडलिके तागेले विराटरायाक भारी संतोष कै आनी लेखत कै मिगेल धुवेक अभिमन्यू दिवन वारडी केलेले देखून म्हाका सगळीची भूमंडलाची राय पुरे बंधू बांधव जाल्ल्या बरी जल्लींची वय वे म्हणून भारी संतोष जाता हांगा आईल रायांक पुरे स्वागत करून तंग म्हणून सिद्ध केलेले बिडदीक म्हळ्यार घराक पेटयतो त्या वेळाक कृष्ण बलराम कृतवर्म युधानु सात्यकी अक्रूर सांभू आनी पुरे अभिमन्यू कै सुभद्रे कै घेऊन विराटरायाला रमणेक आयल्याची कळवे युधिष्ठिराल परिवाराची इंद्रसेना आदी पळय त्यांनी लास्ट अज्ञातावासा वेळार ताणें द्वारके वचचें म्हूण पेटयिल्लें न्हय त्यांनी पुरे आयलीची तांगेले रथू युधिष्ठिराल रथ न्ही दिवन पेटयिल्लो न्हू ताणें पुराय जनाले ते पंच पांडवांगेल रथू सकट घेवन तांणी आयलीची आत तितली मात्र वे सगळे ब्रश्नी अंधक सात्वत भोजवंशाचे सकडी दशार्ह सकडी त्या कृष्णाले कुलाचे यदुकुलाचे विंगड पार्ट्स म्हणटा पण विंगड कावल म्हणटाची तंतुले पुरे राय कृष्णाले परिवार जावन सुमार जन इल्ल्याची तितली मात्र न्ही 10,000 गजसैनिकै 20,000 अश्वसैन्य 10,000 रथिक 1,00,000 पदाती आणि मात्र न्ही वृष्णी अंधक वंशाचे शूरादिशूर विरादिवीर पुराय राय तंगेल सैनिक घेऊन आयल्याची भोजवंशाचे कंसाल वंशाचे त्यांनी आयल्याची आत कृष्ण कसं करता पांडवांक जाय जाल्यार सकड आभूषण आभरण दिव्य वस्त्र सकड घेवन येयला मान्य तंगेले सेव करच्याक संख्यात दासी जनांक घेवन येयला तो जल्वे पुरे जन आयली म्हूण कळ्ळे नंतर चांग दीस पळोवन चांग मुहूर्तांत मत्स्य रायाले धुव आनी अर्जुनाल पुताले बरडीक जाली त्या वेळार कितले वाजप कित म्हूण ना खंय आयिल्ले अतिथींक खावका म्हणचे तितले आनी पुरो म्हणचे तितले भक्ष भोज्य लेश चोश अन्न पानीय पुरे करून घाला मात्र न्ही पुरे नमुनेचे संतोष विविध विनोदावळी म्हणटा पळय तशी जल्वे पुरे नाटक पुरे नृत्य पुरे गायन पांडवांगेल गुणगान करून जतरस त्या वेळाक विराटरायाले पत्नी सुदेशना त्यांनी पुरे विवाह मंटपाक आयलीच की त्यांनी कितले लायक अलंकार करून आयल्या रे तांगेल मध्येंत ती कृष्णा म्हळ्यार कोण द्रौपदी तीच उदेन दिसतशील कितले चंद स्त्रियो विराटरायाला रमणेंत आसला रे ताजी बशी चंदी तांगेल्या जनाल मध्येंत हीची दिसतशील कोण द्रौपदी आतां त्यांनी अलंकार करून घेतिल्ले उत्तरे घेवन आयल्यांची धनंजयू म्हळ्यार अर्जुन चेडवाल विवाह करता ते विवाह मंटपांत युधिष्ठीर बसला तवय उत्तर मिगेल सून म्हूण पुरे जनाल्या जरा सांगता यथा विधी चंद्रितिरी कशी कोरका यदा विद्युक्त जावन म्हणटा पळय तशी विवाह जाले जल्वे विराटान काही येद्दी नाही एक राशी उडगीर दिला जमयांक गोडे हस्तियो धन तगेले चतुरंग सैन्य दिला इतले करून जल्वे सर्व तागेले राज्य बल कोश पुरे पांडवा समर्पण केलेलं न्हू ताणें मागीर विवाह महोत्सव जाल्ली नंतर
युधिष्ठिर कसं करता कृष्णाने एक राशी ದುಡ್ಡು ಸಕಡೆ घेऊन येईल ना धर्मरायाला का तिर वज्र वैडूर्य रत्न दुड्डू हे पुरे कसं करतो म्हणा ब्राह्मणांक दान करून दिता. कितले दान करून दिला म्हणा कित तसलं कृष्णान कितले हाडला पळय हजार गटल्यान गायू दिल क्या पार रत्न दिल के नमून नमुने वस्त्र दिल क्या मूल्य आभरण दिल काही कळव्या ब्राह्मणांक येवच्या वच्च्या यान म्हळ्यार पल्लंकी की कसले आपले रोतू की बंडी की कसं की सकड यान दिला मागीर तांकां हांतुळं गिंतुळं पुरय मृष्टान्न भोजन करून पेटयला चंद ರೀತಿ ಬರ್ಡಿಗೆ ಜಲ್ಲೆ ತಂಗೆಲೆ हांगतय विराट पर्वाविषयी जल्ले या विराट पर्वाचे महाभारतांतूची विराट पर्वाचे श्रवण केल्यार कसकसले परिणाम जाता ताजी निमती कसल फल मेळटा म्हूण सांगला. सगळे पांडवांक गेले चरित्र नवी ही पुण्यकर्मी जन्म त्यांनी तांगेल काणी पुण्यकथा म्हणून घेता कोण श्रवण करत की तांकां आदी बियादी जायना. मात्र ने पांडवांक कितले की कष्ट येयले दुर्गतेस तरणे तेषां आयतः तरणं भवेत मस्त कष्टशील तांकां वनवास अज्ञातवासाक ते तरण गेल्यात म्हळ्यार दांटून गेल्ली ते कोण पांडवांक गेले कष्ट दांटून गेल्ली काणे ऐकत की तांकां कसं कष्ट असल्यार शीघ्र निवारण जाता म्हणटाची. मात्र न्ही सुभिक्ष जावन आसताची क्षेम जावन आसताची आरोग्यवंत जावन आसताची पुण्यवंत जाताची म्हूण म्हणटा हांगा वेदव्यास. तशी तांगेल सर्व पाप नाश जातके तांकां संपत समृद्धी जातके. मात्र न्ही पाल्गुण म्हळ्यार अर्जुनान एकलो एकल्यान युद्ध केल्लो प्रसंग कोणाल वटू कौरवांगेल वटू भीष्माल वटू द्रोणाल वटू युद्ध केलेलो प्रसंग कोण उडगास करत की तांकां सर्व आदी व्याधी कसं दुःख कसं असल्यार नाश जावन त्यांनी भारी संतोषार आसताची. विराट पर्वाचे श्रवण केल्यानंतर कसल सकड दान करता त्या बाई श्रेष्ठ गोदान भूदान हिरण्यदान कितले तागेले योग्य तसं तितले ताणे दिवेत ऐकलेल्यान. मागीर विराट पर्व प्रवचन करता आव सर्व देवान म्हळ्यार देवानी प्रीती पावका सर्व देवतेनी प्रीती पावका म्हूण सांगून संकल्प करून ते विराट पर्व प्रवचन करून ते कोण प्रवचन करता पळय ताका त्या ब्राह्मणाक सर्व दान दिवका म्हणून ताणें संतोष जाल्ली म्हूण जाल्यार सर्व देवते संतोष पावताची म्हणून. आणि विराट रायाल भारी प्रीतीची जाता कशी म्हळ्यार ಕೆಲವು सकड ताका विशेष कार्य करून दाखयता रकडा मोठ मात्र न्ही गौरव त्या गौरव घेवचे तसल पुरे कार्य हम कृष्ण सांगता अन्य कसं म्हळ्यार कसल सकड ते हाव तागेल कुशीक पात्र जाता आणि सांगता म्हाका हस्ती वटू खेळचे मल्ल युद्ध करचे असल पुरे आसक्ती उबगणी वेळार पळोवका म्हूण जाल्यार सांग हांव ते पुरे खंयची पळग हस्ती जाय जाल्यार हाडे हांव पळगेसून दिता म्हणून कृष्ण बलराम वसुदेव एक युधिष्ठिराचो विवनुका मेगेलो कोणी मल्ल युद्ध करूं आयलीच म्हणल्याक तांकां बी मारना चरडू भीमू अर्जुनू नकुल लोकां म्हणटा न्ही म्हाका तशें करता दीश मारली म्हण जाल्यार हांव भीमू म्हूण तांकां कळ्ळें रे न्हय. तशी विराट रायान आमकां पूर्व मिगेले फुडी कोण जावन आशिल्लो म्हूण निमगेल म्हणलें नाम सांगता हांव युधिष्ठिराला आसतना हस्तिकनी पळोवन घेतलो पाकशालय कृष्ण ಕೆಲವು पंत युधिष्ठिराल संतोषा खातीर हांव ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ जट्टी काळग करतलो हस्तीक पळगयतलो अशें पुरे सांगता म्हाका म्हळ्यार तेंच काम दितात न्हू हांगा तूं उसको काणू का कोण म्हणटा कळना नाशी हांव एक वर्स जागृतेर काडल्यार गेलें न्हय म्हूण म्हणटा. कृष्ण कसं करता अर्जुनाले पांडवांगेले विषय कसं करचे अर्जुना पळयतना तूं श्रेष्ठ धनुर्धर दिसता पांडवांगेले विषय उलचा म्हणटा विराट रायाले आसतना तूं कसल काम करता पांडवांगेले विषय कसं सांगता कृष्ण म्हणून सांगता हे विराट राया कसं गोतस म्हळ्यार आनी हे सभेन तूं बशील पूरे म्हळ्यार इंद्राक पराजय करची तसले
शक्ती धर्मात आशिल अर्जुन युधिष्ठिरो तसल अर्जुनाक कंच कारणानं विराट रायाला पगड असताना खेळलो खंयची काम कोणाला होतं असत पगड खेळलो आबा पगड म्हण खेळणं सांगून कसं जल्ले तो फोल लागतं ते शकुनीन कशी कळवय ताका पराजित अर्जुना कसं केले करचे पराजित आता जलेल तागेल भीमाक राज्य कसं कोश करचे म्हणाल पुरे हुस कशील माका तांगेल भीमान वश कसं की करून एक घेऊन चांगलं नेसे तांगेल लावून गेल्यार पराक्रम कशी तांका वनवासा दाखवून पेटयले दाखयना अशा बुतात जायना जाल्यार ये पुरे युधिष्ठिराला तो असताना तू हस्ती सांगता पळगई विष्णू शीतल जाम नसेल ये तशी पुरी तुमका लशेशील गोत्त कसं की एक शिलेभिषेक जल हे आता अर्जुना कसं जलरी करचे अर्जुन पांडव कसल मन काम केलेले करीत जलरे तक्के अखंड काम दिवची भूमंडल हंगा गेलोची म्हण शक्ती नावे म्हणतरस तांका मन इतक्या केलेले म्हण जलते ना म्हळ्यारी युद्ध कोण पळय तांगेल राज्य तांनी घेता हिममानी व आशिल्ले शैलानाम समुद्र जलरी हसरितामिव धर्म पर्वतांतु चुकून हिमवंतु जमलेल श्रेष्ठ कतीर पर्वत म्हणताची धर्मरायाले समुद्रापुरे उदका एक जलाशयापुरे समुद्राची रायो म्हण म्हणताची उद्देशानं देवतींक धर्मरायान इंद्रू सांगेल तशी श्रेष्ठ ऐकून तांनी म्हणताचे चमकलीची तशी अष्टवसुलंतु अग्निदेवालयतलो इतले श्रेष्ठ पराक्रम कोणी ना असून म्हणताचे जल्यार मृगणामी सांगेल शार्दूल उत्तर सत्य कोरता मृगांतो प्रतिज्ञ केला आम्ही सिंहोची श्रेष्ठ तशी म्हणताची गरुड हा पततामिव पतत म्हण म्हळ्यारी तांतू चुकून रेक्केशिल्या पक्षींतू आम्ही गरुडू सत्यव्रत जाऊन सर्वश्रेष्ठ सुका म्हण म्हणताचे म्हणून त्यांनी कसं म्हणताना ऑपंद करून युद्ध घेतलेले कसं कोरच्याक प्रतिज्ञ अर्जुन केलेलं आहे सर्वश्रेष्ठ म्हणून तशीची म्हळेल त्या पुरजन गोत्स पाच यो विराट नगरा पांडवाने यो कसं तसं करतलो लेख कठीण तागेल व्रत मी त्या जाऊन कंचे 12 वर्ष तागेले वनवास परिचय कोणा काही मिळणं मागिरी नशी कशी राज्यपाशी राखतलतो म्हण म्हणताना अत्यंत कठीण अर्जुन झालेले समाधान 1 वर्ष करके अज्ञातवास ना त्यांनी तू कसं लय हुसको करू संपन्न नका करणे आवेक इंद्रलोका दुखून तांतु येतं ही एक 12 शाप वर्ष होता वनवास ज्याला इंद्रान कष्टाचे माका ते तुका 13 वर वर्ष देता म्हण म्हणला अज्ञातवास त्या वरा कितले प्रकार कष्ट म्हणून आम नपुंसक शिकरत कळवे आत तू सांग म्हणणा सांगील म्हणके आणि विरटराया तुगेल श्रेष्ठ मध्येंतू धनुर्धर त्या तुगेलेची गुरुत मेगेल देशांतू बुज्जार तुमगेल मध्येंतूची धनुष धोरणस तुमका कळना आता नशी बटा अंगुलीत राणगलेल तुमगेले गुरुतू सकड घरांत असतं आशिल्लीची ते तू कसं जलरी लेव स्कोर करू नका आम नपुंसक क्षत्रियांक जाऊन एक स्त्री वेश अत्यंत घालून हेय म्हणचे चमकलो तसले म्हणजे रे परिचारक व्रत अंगल त्यांनी निघाल करणी घेतात मे त्या पाप परे निपता हाता बट्टाक्यात नाही अज्ञातवासांतू मेहंदी कितले कष्ट कलर निघालतात अनुभवितील ना त्यांनी तर त्यामुळे निपतात तू कसं लेव उचकू करू नका आव आता कान्ना कण आम्ही कुंडल हंग इतली राय ओट्ट हाता मेळ्यांची कांकण एक विषय माथ्याक आलोचन करता आम्ही केस सोन इतली बर फुल पराक्रमी जावन अशी आशिल्ले परे हांका नपुंसकाले असं वेश लेख करता कळवे आणि कष्ट अनुभविसूचे गहनळा म्हणून मी गेले एक नाम म्हणून सांगू नाम रायाला सांगता असले वेळ आम्ही कसं कष्ट म्हणतो म्हणून अनुभविसूच मला वेळ माका कसं नर्तन लाईल होतस हांका तू गेलं अंतपुरा स्त्रियांका नर्तन जलरी आणि त्यांनी केली शिकिता नव्हे अनेक अनेक आता विंगड विंगड गावची प्रतिज्ञ काणे त्यांनी सांगता मान केलेली नाही नव्हे म्हणून विराट राया संतृप्त करता हांनी आणि सांगील संतोष प्रकार नसतात 12 वर्ष द्यायचवे वनवास केले तू 1 कसं वर्ष लय भिवू अज्ञातवास नका केले कळवे आता निबंधने प्रकार रायाले परिवाराक कौरवानी तांगेल रायाक राज्य तांका वापस रायाले दिवका नव्हे दारल्यांक कोणे तागे म्हणताना लोटसूचे मंत्री के इत्यादीक तांगेल राज्य ते मान्य जाऊन अंतपुराचे परंपरा स्त्रियांक प्राप्त समीत जाऊन आम सुखाशील ते राज्य एक पुरुषश्च जलरी पुरो म्हणून धृतराष्ट्रान तुगेल संशय खंयची येना एक नशी पळील कोणानक्क अर्जल नशील नमे जागो तो हे दोळ इंद्रप्रस्थ तू खै शिलो तसल कसं जागो जाऊ त्यांनी नशिलो तू संपूर्ण कसं करतशील समतट म्हणून पूर्ण राय खंडित तुमक अपात निमगेला एक बरी माकाय राज्य निमगित बांधून त्यात नाव समृद्ध सांगता आव जीवन सैरंद्री कामाचो करतरशिलीची सैरंद्री म्हणून आता मेगेल त्यांनी नाव तांगेले राज्य आम वापस नाही अधिपती आव जावचे नकवे आणि परिचारिक सांगेल द्रौपदी मनात कसं ले द्रौपदी आशिल्ले म्हणून सैरंद्री जाऊन म्हळ्यारी नशिलो म्हणता आम्ही युधिष्ठिराला सांगील रमणींक वरी प्रतिज्ञ द्रौपदी का परिपूर्ण केली परिचारक म्हणजे आमगेल राज्य आमका वापस जाऊ मिळता नशिलो म्हणून सांगता तेच कळलं जाऊन त्यांनी अज्ञातवासा इतले पुरे कालांतू सांगता ना परिचारिकेची जाऊन इराबलींची युधिष्ठिरा एक धैर्य म्हणताना घेता मागीर आजी नकुलो आम्ही पुरे सहदेवो जनरायान द्रौपदी मेळलो तांगे कसं लगी कोरका निमगिता युधिष्ठिरो तुम्ही कसं धर्मरायाक करताची म्हणून सांगून त्यावेळेला राज्य त्यांनी थाकेल कसं सांगताची मेळची म्हणून तशी कोरका म्हणलेले आम्ही पैची दिसा मात्र पुढे नाही आज सांगील सर्व आम्ही परमात्मालय गुरुंगे दुर्योधनाकई चरणारविंदा समर्पण करता कायेन नगण्य वाचा कोरच्या ना मनसेंद्रियर्वा दोग बुद्ध्यात्मनामा जनाकई प्रकृती हे हीत स्वभावा जाव का करोमि दोग यद्यत् जनानी सकलं चंदा परस्मै इरस का तसल मार्ग नारायणायेति खंचो समर्पयामि ते समालोचन कोरका आम्ही श्रीहरिकृष्णार्पणमस्तु आणि नाहं कर्ता हरिः आता कर्ता आम्ही हंक राज्य नाहं घेऊन दिवची कर्ता मार्गो हरिः कर्ता धर्मयुक्त जाऊन सुका इथे का म्हणून म्हणले अधर्मयुक्तम न च कामयेत राज्यम सुराणामपि धर्मराजः पड्या धर्मराय कसोल नमुनोच म्हणारे म्हाका गोतस धर्मराय लेख तागेले नमून कसलो म्हूण म्हणल्यार स्वर्गलोक मेळत म्हूण जाल्यार तो अधर्मार वचना अधर्मान स्वर्गलोक मेळत म्हूण जाल्यार ताका नक्काचे नक्का तेची धर्मरिती री एक एक ग्राम मेळ्ळ्यार पुरताका कळवे त्या ग्रामांतूच तो संतोष जेवण आसता अधर्म मार्गान प्राप्त जेवचे 3 लोक आधिपत्य ताका नक्का आतां परंपरागत हांगेले राज्य हें वय बे धृतराष्ट्राल चेडवान जुजाटनी कोरून हें धर्मरायल राज्य अपहरण केल्लेलें ते दिवतई न्यायबद्ध कापट्टे भोर नाशिल तांतू तशें न्हू राज्य कळवून घेतले मात्र नाही असाध्य कष्ट अनुभविसूंक जालें धर्मरायान वय बे आतां तांणी कौरवांनी युद्ध कोरून भुजबल पराक्रमान अर्जुनाक आनी युधिष्ठिराक सल्वा इल्चेले रे
आम्ही मस्त आलोचन कोरका म्हणून नाशिले जाल्यार मोस करून तांणी राज्य अपहरण केलेलें देखून आतां आमी पुराय जन पांडवांगेल राज्य वापस तांकां मेळची तशी आलोचना कोरका जाता आनी अंत भितर केलो वंश आमी मना दोन घेवका एक जावन धृतराष्ट्राल चेडवांक राज्य लोभस ते लोभ दीस दुखून दीस चड जाता रस मात्र न्ही तांणी मस्त तोंदरे दिला रे धर्मरायू सैसून घेवन धर्म हांव लोप करून नज्य म्हणलेले खातीर कितले चंद करून ताण चल्ले म्हणलेले एक निर्धार कोरका जालेले अंश कळ्ळें तशें जावन पांडव जन्मतःची सत्यधर्मरथ जावन आशिल्ले जन तशें जावन केल्ली कठीण प्रतिज्ञा तांणी परिपालन करून आयलींची पळय आतां न्याय रितीर राज्य पांडवांक मेळची तशी कोरका आमी ना नतला रे कौरवान बी न्ही राज्य दिना म्हणल्यार भयंकर एक युद्ध जाता युद्ध जाल्ली म्हूण जाल्यार ताजे परिणाम भारी घोर जाता धृतराष्ट्राल 100 चेडवांकय पांडवान मारूंक पुरोची तशी जेवच्या पुरो म्हणटना आतां पांडवांक राज्य दिना म्हूण कौरवान म्हणल्यार आमी एक मनाचे जन पुरे आमी पुराय जनान पांडवांक बेंबल दिवका जाता म्हणलेले तशीची आतां कौरव युद्ध करताचे आमी म्हणल्यार हांनी खंडीत युद्ध करताची युद्धार राबली म्हूण जाल्यार हांगेले द्राक कौरवांक खंडीत राबू जायना आतां तुमकां पळय संशय आसच्या पुरो पांडवांक बेंबल मस्त ना कौरवांक मस्त जनाल बेंबल आसा म्हणटना पांडव सलवतलीच वे जय मेळतवे असो एक संशय तुमगेल्या मना येवच्या पुरो जाल्यार जय जाता की अपजय जाता की म्हूण म्हणलेले निर्धार आदी करचे न्ही जय अपजय खंयचे वेळार जय जाता खंयचे वेळार अपजय जाता म्हूण कोणाच्यांनी सांगू जायना असंख्यात संख्येरी सैन्य आसल्यार तांणी गेलवता म्हूण सांगू जायना तशी आतां कौरवांनी पांडवांक तें राज्य चंद रितीर दिवचे तशें आमी प्रयत्न कोरका ना म्हूण जाल्यार युद्धाचें अनिवार्य जाता आतां सुरवेक दुर्योधनालो अभिप्राय कसले म्हूण आमी पळोवन घेवन येवका तो केलो मना कसो आस पांडवांक राज्य दिवका म्हणूच की दिवचे नाका म्हणूच की तेका सम कळ्ळी शिवाय आमी मुखारसून कसले निर्धारा येवचे जायना तशें हांव दुर्योधनालो एक रायभारीक पेटोवका हे म्हगेलो अभिप्राय कळ्ळें आतां कौरवाल राज्य दाह कितलस म्हूण म्हणलेलें पळोवन घेवन युधिष्ठिरा तो राज्य दिता की ना म्हूण म्हणलेली आलोचना आमी कोरका जाता म्हूण सांगून कृष्णान सांगतना बलरामय उलोवच्याक येतकय कसलें म्हूण सांगच्याक बलरामय तागेलें मना आशिल्लें सांगता बलराम कसलें सांगता हे आमी फायच्या दिसाक पळोवया आजी सांगील सर्वय परमात्माले गुरुंगेले चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।